सेम रिप्लाय. तहसीलदारचे 3 लाख रद्द केले. फक्त कोल्हापूर थोडंसं आपलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सिस्टमॅटिक आणि दोघं ते प्रांतिकरण झालं ते थोडंसं ॲडव्हान्टेज म्हणजे आपण मेडिकल 100% सगळं मी काय सुचवतो, पहिल्यांदा काढा 3 वर्षी किंवा 3 वर्षाचा काढा. ॲबनॉर्मॅलिटी आहे तर तेच पॉईंट नंबर 2 काय झालेलं आहे घडलेलं सांगतोय मी. एका गावात एका वर्षात 4 महिन्यात पासपोर्टसाठी 4,000 येऊ शकत नाही. पासपोर्ट बदल नाही आहे हे म्हणतात एंट्री टाकली आहे. एंट्री कोल्हापूरमध्ये किती गाव आहे, किती गावांनी केलं हे सगळं डेटा ट्रान्सफर. काय तरी काय उत्तर आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 3 लाख जे बनावटीने जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते ते रद्द करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात एक वेगळ्या प्रकारचा जन्म प्रमाणपत्र घोटाळा सामोरे आला आहे. ज्या ग्रामपंचायतची जनसंख्या लोकसंख्या 1000-1500 तिथे 2-5 हजार नोंदणी हे गेल्या 2-4 महिन्यात झाली. काल नवीन पनवेल येथील वडप गाव जिथे 2666 हे जन्म प्रमाणपत्र गेल्या 2-4 महिन्यात त्यांचं कॉम्प्युटर टर्मिनल हॅक केलं गेलं. यातला एकही त्या गावातला नाहीये. हे गेल्या 2 महिन्यात 7वं गाव अशा प्रकाराने कॉम्प्युटर टर्मिनल हॅक झालंय. 65,000 जन्म प्रमाणपत्र आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावासंबंधी अशीच मला भीती आहे आणि त्याचे संबंधात माझा सगळे संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे आणि त्याच्याचे आज मी पाठपुरावा करणार आहे. काल महाराष्ट्र भाजपचा एक प्रतिनिधी मंडळ महाराष्ट्राचे मुख्य इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे मुख्य प्रतिनिधी चोकालिंगम यांची भेट घेतली. महाराष्ट्रात 1 एप्रिल पासून SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार शुद्धीकरण अभियान आज त्या संबंधात कोल्हापूर सांगली येथे भाजपचा प्रमुख कार्यकर्त्यांची माझी चर्चा आहे. आमचं लक्ष आहे एक पण बांगलादेशी महाराष्ट्राचा मतदार यादीत राहता कामा नये आणि एक पण पात्र मतदार यादीचा बाहेर असता कामा नये. धन्यवाद. आरोप काय संदर्भातले आरोप करायला बघायला मिळाले. मात्र पुढे त्याचं काय नक्की होतंय, कारण अरविंद केजरीवाल यांच्यावर जो आरोप झाला होता त्याच्यावर त्यांच्या निर्दोष केलेली आहे कोर्टाने. दारू प्रकरणात राजकारणी गोल गोल बोलत असतो, पत्रकार ठिशुमत करतात. स्पष्ट विचार ना. आता तू केजरीवालचा इथं काय संबंध आहे म्हणून जे विचारायचं तर स्पष्ट विचार, स्पष्ट उत्तर देणार. भ्रष्टाचार विरोधाची लढाई तुम्ही सुरू केलेली होती. आता चालू प्रकरण भ्रष्टाचार कमी झालाय की मग काय नक्की? ज्या पद्धतीने आपण कोल्हापूरमध्ये हातोडा वगैरे घेऊन आला होता त्यावेळी एक आक्रमकता होती, ती आक्रमकता कुठेतरी कमी झाली असं वाटतंय. निश्चित तर शंकाच असता कामा नये. महाराष्ट्राच्या जनतेने त्या काळात जेवढं भ्रष्टाचार घोटाळा ठाकरे सरकारचा वेळी होत होता
आणि त्या विरोधात मी हातोडा उचलला होता. आणि तो हातोडा प्रतीक होता अनिल परब यांचा रिपोर्ट पाडण्यात. ते गेलं. नवीन सरकार आता महाराष्ट्रात आणली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे आणि लोकांनी ह्यासाठी देवाभाऊला मुख्यमंत्री बनवलं भाजपला की भ्रष्टाचार कमी व्हावा. निश्चितपणे देवेंद्र फडणवीसच्या काळात भ्रष्टाचार खूप कमी झालाय. मी खूप कमी झालाय म्हणतोय, म्हणजे नाहीच होत असं म्हणत नाही. तर त्यावेळीची तीव्रता आणि यावेळीची तीव्रता कमीच असणार. त्यावेळी सत्ताधारीतच भ्रष्टाचार करत होते. तर आताही कुठलं प्रकरण भ्रष्टाचार होत आहे, होत असेल, पण माझ्या लक्षात जर कोणी आणून दिलं मी निश्चित पाठपुरावा करतो. सर, कागदपत्रांमध्ये तुम्हाला मास्टर समजत असतं. एखादा कागद आला तर त्याचा तुम्ही पक्षा पाठवा. आतापर्यंत सगळ्या प्रकरणावरचं लक्ष पुण्याचं प्रकरण आहे. त्यामध्ये त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. तुम्ही काय तुमच्याकडे असे काही कागदपत्र आहेत का की त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास वगैरे केलेला आहे, तर तुम्ही काही लक्ष द्या भूमिका मांडली आहे? मी निश्चितपणे त्यावेळेला त्या प्रकरणाचा थोडासा अभ्यास केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेशी प्रत्यक्ष बोललो होतो. म्हणजे आणि त्यांनी सांगितलं होतं या शासकीय भ्रष्टाचार जो झाला आहे असेल त्यात आम्ही कुणाची गय करणार नाही. आता दोन प्रकारचे भ्रष्टाचार असतात. एक असतो शासकीय झाला भ्रष्टाचार, एक होऊ घातलेला भ्रष्टाचार थांबला. तर ज्युडिशियरी आणि इन्व्हेस्टिगेशन सिस्टम मध्ये होऊ घातलेला भ्रष्टाचार थांबला, मग त्यात पुढचं हे नाहीये. पण झाला तर इथे मला वाटते की एका समितीचा अहवाल आला आणि 2 तहसीलदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जात आहे. त्यावेळी त्या तहसीलदारचं नाव मी पण सांगितलं. आता दुसरी बाब आहे जो फिनान्शियल मिसमॅनेजमेंट और केओस या अपारदर्शिता, ती त्या एजन्सी बघणार. म्हणजे ईडी असो, FCRA असो, इन्कम टॅक्स असो की महाराष्ट्राचा महसूल विभाग असेल, जर राज्याचा महसूल बुडाला असेल. विजय कुंभार यांनी जो अभ्यास केला आणि ज्यावेळी तुमची समिती त्याची स्टेटस नेमका काय आहे? कारण त्यांच्याकडून दावा केला जातोय की न्यायालयानं मला त्या संदर्भात दिला नाही. आता मुद्दा असा आहे की त्या वेळी जो भ्रष्टाचाराचे प्रकरण माझ्याकडे येतात किंवा मी शोधून काढतो त्याला आम्ही मार्गी लावतो. एकही प्रकरण किरीट सोमयाने मागे घेतलं नाही. प्रकरण बाहेर काढणं, प्रशासन शासन न्यायालयाकडे घेऊन जाणं एवढंच भारतीय नागरिकांना अलाउड असतं. आता न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर न्यायालयात त्याची जी काय स्टेटस असते, बॅकलॉग असतो. म्हणून कुठल्याही जे मे प्रकरण काढले त्यात माघार कुठल्याही संस्थेने घेतले. समोरची व्यक्ती काय म्हणते काय त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. ते सगळीच प्रकरण आहेत, चालू आहे. समजा मी जिथे जिथे नोंदवली असेल किंवा त्यावेळेला कुठे FIR झाला असेल, कुठे न्यायालयात झाला असेल, कुठे इन्कम टॅक्स मध्ये गेलं असेल, कुठे ईडी मध्ये गेलं असेल, सगळ्यांवर कारवाई चालू असते. आता काही मध्ये त्याला फायनान्शियल पेनल्टी लागते, काही वेळी प्रॉपर्टी जप्त केली जाते, काही वेळी क्रिमिनल ऍक्शन. आता क्रिमिनल बॅकलॉगच 10 वर्षाचा आहे. म्हणजे तुमचा माझ्या बाबतीत पण हीच स्थिती आहे. मी निर्मळ मन बोलतोय. आपण कोल्हापूर दौऱ्यावरती असताना सुरुवात केलेली आहे, त्याचा काही डेडलाईन तुम्ही आखलेला आहे का? कारण काय होतं, निवडणुकीच्या तोंडापर्यंत हा पुढे पुढे नेला जातो. SIR साठी 6 महिन्याचं टाइम टेबल आहे. म्हणजे निवडणूक आयोगाचं आता जे त्यांनी घोषित केलं आहे की 8 राज्यात झाला, उरलेल्या 22 राज्यात 1 एप्रिल पासून सुरू व्हावं असं त्यांनी घोषित केलं आहे. ऑफिशियल ऑथेंटिक काल यांना आम्ही भेटलो तर त्यांनी सांगितलं की अधिकृत टाइम टेबल टेंटेटिव्ह आहेत, ते निवडणूक आयोगच घोषित करणार. त्यात सगळ्यांसाठी हा एक चांगला विषय सगळ्यांसाठी आहे.
कारण की जनजागरण आणि इन्व्हॉल्वमेंट लागणार आहे. पहिल्या 3 महिन्यात त्यांची नावं मतदार यादीत आहे. 2002 आणि 2024 म्हणजे हे 2 टुडे, त्या सगळ्यांना मतदार आयोगात म्हणजे निवडणूक आयोगातर्फे संपर्क केला जाणार आणि ज्यांना करेक्शन करायचं असेल त्यांनी करून द्यावं. ज्यांचं नाव 2002 मध्ये नव्हतं त्याच्या संदर्भात थोडी त्यांच्याकडून आणखीन माहिती मागितली जाणार की तो इथलाच आहे की बाहेरचा आहे. अशा प्रकारचे 2 भागात होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं संपूर्ण राज्यभरात देशभरात केलं जातं.